हेलो आफ्टर 9 डेज बैग जिम का बैग ओपन कर रहा हूँ और ये बैग का कुछ हाल है। और आज हम पहनने वाले हैं टाडा नायकी। ही माझी नाही आहेत, हर्षल पाटील माझ्या भावाचे आहेत, कारण की आपण असल्या स्टफवरती पैसे नाही घालवत, डाईटमध्येच आपले खूप सारे पैसे जातात। त्यामुळे आज आपण करणार आहोत लेग्स अँड ॲब्स खूप दिवसांनी, 9 दिवसानंतर। सो खूप 4 महिन्याच्या गॅपनंतर हा दुसरा ब्लॉग येतो आहे। त्यामुळे काही गोष्टी आहेत आणि रेग्युलर आता ब्लॉगिंग चालू करायची। भेटूया आपण जिममध्ये। और हम आ गए हैं जिम में। बहुत दिनों के बाद जिम में आने के बाद जो एक अलग फील होता है, वो जो जिम राइड्स है, असली जिम राइड्स, उनको पता चलेगा। मतलब 9 दिन के बाद अभी मैं पंप करने वाला हूँ बॉडी को, तो एक अलग फील आ रहा है जिम के अंदर आने के बाद। तो अभी देखते हैं, संकेत अभी तक आया नहीं है, तो शूज़ पहन के रेडी होके वार्म अप करके और स्टार्ट करते हैं। I do legs as per our schedule and upper abs, and जो चीज़ नहीं होनी चाहिए थी वो होगी, सॉक्स भूल गया मैं। जो वर्कआउट्स करते हैं हम लोग उसको लिख के रखा है, ताकि नेक्स्ट टाइम जब हम वेट्स करें या सेट्स करें, उसमें हमें पता चले कि लास्ट टाइम कितने सेट्स किए थे और सेट्स में कितने रिपीटिशन किए थे। उसमें प्रोग्रेसिव ओवरलोड में हमें हेल्प होती है। सॉक्स नहीं है। Cruising in my lane fast, call it high speed. I've been working hard, yeah, I've been working nightly. If you think you'll win, ha, nah, likely. I be taking shots, yeah, cold-blooded, icy. Watching numbers grow is what I call sightseeing. In the front row, run it up when they hype me. The following grows, they know how to ignite me. Call me CEO, I've been running right. संकेत तावडे इन द हाऊस। काय घेतोय आपण आज? हा, घेऊया काहीतरी म्हणजे पाय मार, लाईफ ऑफ पाय मार, लेग्स अँड ॲब्स। लाईफ ऑफ पाय। भावाला टायफॉइड काय झालेलं, काय व्हायरल झालेला 7 दिवस, तरी पण त्याच्यानंतर पण जिमला आलाय आणि मी 9 दिवसांनी मजा करून आलोय। Going off every chance I get. I don't really take a loss, well, I'll admit. That's why I make it to the top, yeah. 2 reps of second set and हालत खूप बेकार होती। जेव्हा आपण जिमला येतो तेव्हा स्टॅमिनाची पूर्ण वाट लागलेली असते, पण बघूया संकेतची काय अवस्था आहे। संकेत, किती दिवसानंतर येतो तू? 1 हफ्ता। कसं वाटतं तुला? ऑगस्टच्या एंडिंगला आम्ही ठरवलेलं का आम्ही बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचं शूट करू, पण पूर्ण ट्रान्सफॉर्मेशनची ऑगस्टचा इयर थोडी म्हणतो, ऑगस्टच्या मंथएंडला, म्हणजे ऑगस्टच्या एंडिंगला आम्ही शूट करणार होतो, पण लेट्स सी, स्टार्ट से स्टार्ट करते हैं।
मित्रांनो आज पहिला ब्लॉग बनवतो आम्ही खूप दिवसानंतर, म्हणजे जवळजवळ 4 महिन्यानंतर माझा ब्लॉग येतो आहे. सो मी ठरवलेलं का गणपतीनंतर मी ब्लॉग स्टार्ट करेन आणि आज ब्लॉगची सुरुवात करतो आहे. परत सेकंड ब्लॉग लेगचाच येणार आहे, लेग व्हिडिओचा. सो पुढे चांगले ब्लॉग कन्सिस्टन्सी मी ठेवेन आणि डेली ब्लॉग्स करेन होपफुली. बघूया. थर्ड सेट ऑफ हॅक स्क्वॉट स्टॅमिना तर पूर्ण केला आहे. बघूया लेट्स सी किती रिपिटेशन होतं. Six reps. Come on man. त्याला टचची गरज नाही लागत. कोई बोल सकता है कि ये बंदा बीमार हो क्या आया है अभी. काय बोलताय? 25 वेट तो वॉर्मअपला मारतो. हां लाईव्ह नाही, व्हिडिओ बनवतो यूट्यूबला रेप्युटेशन. बोलो ना. इथे लाइटिंग मस्त येते रे. इथे लाइटिंग कडे येते रे. उद्या आपडे जिम सर बोलतात, त्यामुळे आम्हाला उद्या यायला. सॅटर्डेला गेलो कसं. सॅटर्डेला येणार होतो पण कपडे पण नव्हते, ते पण धुतलेले. मग मी गिव्हअप केलं होतो. मंडे से डाएट आपण मजा केलं भाव. फर्स्ट सेट ऑफ लेग प्रेस. Reps of 80 kg. आफ्टर हॅक स्क्वॉटचे 3 सेट, लेग एक्सटेन्शनचे 3 सेट आणि लेग प्रेसचे 3 सेट नंतर माझी हालत एकदम बेकार झाली. आणि आता लेग कर्ल घेऊया हॅमस्ट्रिंगसाठी. 3 सेट लाईट वेट. फर्स्ट सेट ऑफ हॅमस्ट्रिंग.
न्यू व्हेरिएशन ऑफ रिवर्स क्रंचेस. कम ऑन मॅन. वेरिएशन ऐसा करो कि 4 लोग बोले वाह वाह क्या वेरिएशन है. लेट्स टेक द वेट. आणि ही व्हिडिओ एवढीच होती. द पर्पज ऑफ दिस व्हिडिओ इज का मला यूट्यूब चॅनल परत ॲक्टिवेट करायचा होता आणि सेकंड व्हिडिओ काहीही करून टाकायचे. ह्याच्या पुढे अजून खूप सारे व्हिडिओ येतील. त्यामध्ये आपण खूप सारे टॉपिक्स किंवा वर्कआउट व्हिडिओज आपण ट्राय करूया कवर करायला. सो स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. बाय.